नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडी ही धुवून घेतलेली आहे आणि कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेली आहे, म्हणजे आपण भेंडीची भाजी केल्यानंतर ती चिकट होत नाही। तर इथे मागची पुढची देठे काढून आपल्याला भेंडी ही गोल अशी कापून घ्यायची आहे। तुम्हाला जर उभे काप करायचे असेल तर तसे केले तरीही चालेल। भेंडी जर तुम्हाला कुरकुरीत आवडत असेल तर तुम्ही पातळ काप करा आणि जर तुम्हाला सॉफ्ट हवी असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने त्याचे काप करा। तर भेंडी आपली सर्व कापून झालेली आहे। आता आपण भाजीसाठीचा मसाला तयार करून घेऊया। इथे मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे। 5-6 कढीपत्त्याची पाने घ्यायची आणि शक्यतो खोबरं हे ओलं घ्यायचं नाही, सुकलेलंच घ्या। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, थोडासा आल्याचा तुकडा घ्यायचा, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे। अर्धा चमचा धने पावडर टाकायची आणि पाव चमचा मी इथे हळद टाकलेली आहे। 1 चमचा लाल मसाला टाकायचा आणि अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर ह्या पद्धतीने मी जाडसर असं याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। कढईत तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला चिरलेली भेंडी टाकून घ्यायची आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा। आणि आता आपल्याला ही भेंडी 1 ते 2 मिनिटांसाठी तेलामध्ये अशा पद्धतीने परतवून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया। तर इथे आपल्याला भाजीवर झाकण ठेवायचं नाही आहे। आपल्याला ह्याच पद्धतीने 5 मिनिटांसाठी मंद आचेवर भेंडी ही फ्राय करून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये देखील पूर्ण डीप फ्राय करून घेऊ शकता। तर आता 5 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपली भेंडी ही छान अशी सॉफ्ट पण झालेली आहे आणि जरा देखील चिकट झालेली नाही आहे। तर आता इथे आपण भाजीमध्ये मसाला टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण मंद आचेवर 2 ते 3 मिनिटांसाठी हा मसाला परतवून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्राय झालेली भेंडी काढून घेतल्यानंतर पुन्हा कढईमध्ये तेल टाकून आणि तेलामध्ये देखील मसाला परतवून घेऊ शकता आणि नंतर फ्राय केलेली भेंडी मिक्स करून घ्यायची। अशा पद्धतीने देखील तुम्ही भेंडीची भाजी बनवू शकता। तर आता याच्यामध्ये आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि इथे आपली छान अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे आणि जरा देखील चिकट झालेली नाही आहे आणि खूपच टेस्टी अशी झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।